या जून महिन्याचा शेवटचा आठवडा हा अधिक पावसाळी असण्याची शक्यता आहे. शिवाय जुलैचा पहिला आठवडा देखील पावसाळी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा हा पेरणीयोग्य पावसाचा आठवडा आहे. आणि आपण पेरणी संदर्भात जो पावसाचा अंदाज यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण 22 तारखेनंतर किंवा 20 तारखेनंतर ही प्रक्रिया घडेल असं सांगितलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पेरणीला अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती ही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर, काही प्रमाणात दक्षिण अहिल्यानगर आणि दक्षिण बीड, धाराशिव आणि लातूर पर्यंत, अगदी नांदेड, परभणी पर्यंत थोडा जलद गतीने पेरण्या होऊ शकतात. कारण या ठिकाणी 8, 9 आणि 10 तारखेला देखील चांगलं पावसाळी क्षेत्र दिसते. शिवाय 11, 12, 13 आणि 14 तारखेला देखील पूर्व विदर्भात पाऊस होणार आहे. त्यामुळे या भागात, काही भागात म्हणजे यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये दक्षिणी भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे तो पेरणीयोग्यच पाऊस होईल असं सांगता येणार नाही, परंतु या भागात पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांना जर सल्ला द्यायचा झालं तर मी असं सांगेल की पेरणीची घाई करू नका, धूळ पेरणी टाळायचा प्रयत्न करा. कारण या वर्षीची अडचण अशी आहे की यावर्षी पावसाचा गॅप मोठा असणार आहे. आणि माझा अंदाज आहे की 15 तारखेपासून 21 तारखेपर्यंत बहुतांश महाराष्ट्रामध्ये पावसाळी खंड असण्याची शक्यता आहे. तर या उलट मी सांगतो, उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भ याचा उत्तरेकडील भाग, या ठिकाणी जवळपास 11 तारखेपासून 21 तारखेपर्यंत हा 10 दिवसाचा खंड असण्याची शक्यता आहे. त्यामुळं या मोठ्या खंडामुळे काही ठिकाणी पेरलेली पिकं ही काही अडचणीत येऊ शकतात. दुबार पेरणीचं संकट आपल्यासमोर उभं राहू शकतं, ही देखील अडचण आहे. आता आपण जर जून महिन्याच्या पहिल्या 5 दिवसात किती पाऊस झाला हे जर बघितलं तर जवळपास सरासरीच्या 37% पाऊस झालाय. म्हणजे 63% पाऊस हा डिफिसिट मध्ये म्हणजेच कमी झालेला आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की जून महिन्यापासूनच पावसाची घट नोंदली जाऊ लागली आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की आपण 94 ते 92% अंदाज जून साठी दिलेला आहे. आणि त्यामुळे जून महिना हा देखील सरासरीपेक्षा कमी पावसाचा आहे हे आपण गृहीत धरून चला. शेवटचा आठवडा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये पडणारा पाऊस हाच महाराष्ट्राची सरासरी नोंदणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, IMD ने दिलेला देशाचा अंदाज आणि आपण दिलेला महाराष्ट्राचा अंदाज यामध्ये फरक आहे. कारण डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिलेला अंदाज हा 98%चा आहे, तर आपण दिलेला अंदाज 26 जानेवारी हा 97%चा आहे. आणि मला माहिती आहे की या 98-97च्या आजूबाजूलाच महाराष्ट्राचं वार्षिक पर्जन्य असणार आहे. 1-2% फक्त फरक असण्याची शक्यता मागे पुढे आहे. आपण तरी देखील 5% प्लस मायनस गृहीत धरलेला आहे. त्यामुळे तो मॉडेल एरर असतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यामुळे महाराष्ट्रातून मान्सूनला पुढे जाण्याकरता अजून जवळपास 15 दिवसाचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा की महाराष्ट्रात पूर्ण ओलांडण्याकरता मान्सूनला अजून बऱ्याच अडथळ्यांना पार करावं लागणार आहे. आणि त्यामुळे आपण ही बाब लक्षात घेणं आवश्यक आहे की पेरणी करून शेतकरी फसणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे. यावर्षी घाईघाईत पेरणी करणं किंवा स्थानिक स्वरूपाचा मान्सून पूर्व पावसावर पेरणी करणं हे अडचणीचं ठरणार आहे. पुढचे पावसाचे खंड बघून आपण हा निर्णय घेणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे निर्णय हा शेतकऱ्यांनीच घ्यायचा आहे. फार तर IMDचे अंदाजही तुम्ही बघा, परंतु आम्ही तुम्हाला केवळ मार्गदर्शक आहोत. त्यामुळे आमच्या मार्गदर्शनाचा तुम्ही निर्णय घेण्यासाठी उपयोग करा. त्यामुळे मी विनंती करतो की ज्या जिल्ह्यांमध्ये मी 10 दिवसाचा तर काही जिल्ह्यांमध्ये 6 दिवसाचा खंड सांगितलेला आहे, ते जिल्हे आपल्या लक्षात आलेले असतील आणि त्यानुसार आपल्याला त्या जिल्ह्यात निर्णय घ्यायचा आहे. 5-6 दिवसाचा खंड ज्या जिल्ह्यात सांगितला त्या ठिकाणी पेरणीची फार अडचण येणार नाही, परंतु 10 दिवसापेक्षा जास्त खंड जर झाला तर त्या ठिकाणी मात्र पेरणी अडचणीत येऊ शकते, हे देखील लक्षात ठेवा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला एकूण जून आणि जुलैमध्ये पावसाची परिस्थिती काय असू शकते याचा अंदाज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत. परंतु एक पुसटशी कल्पना देऊन ठेवतो, शेवटचा आठवडा हा जूनचा चांगला आहे, जुलैचा पहिला 15 देखील चांगला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.